नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे जयपूर या ठिकाणी। आता ही सुरुवात, या व्हिडिओची सुरुवात आपण बघू शकतो की इथून हा जो संपूर्ण परिसर आहे जयपूर येथील पूर्ण ओल्ड सिटी परिसर आहे। त्याच्यामध्ये ओल्ड मार्केट आपण बघू शकतो, विविध प्रकारचे दुकानं आहेत। तर जयपूरला आपण पिंक सिटी म्हणून पण ओळखतो। तर त्याचं कारण आहे की याचं ही जी मार्केट एरिया आहे हा पूर्णपणे एका सिमिलर कलरनी पेंट केलेला आहे। तर हा संपूर्ण मार्केट परिसर ही ओल्ड सिटी आहे जयपूरमधली। त्यानंतर आपण इथे बघू शकता तर ट्रॅफिक आहे आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मार्केट दिसून येतात आणि त्याच्यामध्ये जो कलरिंग आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे। सिमिलर कलर्स आपल्याला बघायला मिळतात आहे। त्यानंतर काही जे मोठे मोठे पिलर्स आपण बघू शकतो, जे ओल्ड पॅटर्न एक आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर आपण आता इथे मोठमोठे असे द्वार पण बघू शकतो। पूर्ण मोठे मोठे राजवाडे टाइप सगळं आपल्याला दिसते आहे। पूर्ण मार्केट जे आहे तो ॲक्च्युअली मार्केट एरिया वाटत नाही, पण ते मार्केट आहे, कारण हे जे ओल्ड राजांचे वगैरे जे इमारती होत्या त्या सगळ्या आता ॲज अ मार्केट म्हणून इथे यूज करतात। एक उत्तम ठिकाण आहे आपल्याला जयपूर फिरण्यासाठी ॲज अ टुरिझम म्हणून। त्यानंतर आपण इथे आता हवा महल बघू शकतो। अतिशय सुंदर आणि भव्य असा हा हवा महल आहे। हा सगळा त्याच्या आतमधला आपण परिसर बघतो आहे। हवा महलमध्ये आतमधून आपल्याला तिथून काउंटरवरून पासेस घ्यावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला वर जायची एंट्री मिळते। तो आधी जो बघितला तो त्याचा फ्रंट पार्ट होता, हा त्याचा आतमधला पार्ट आहे। त्याच्यावरून पण आपण पूर्ण एरिया इथून बघू शकतो। त्यानंतर हा जलमहल म्हणजे जो पाण्याच्या अगदी मधोमध अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये तो स्तब्ध आहे। ज्यावेळेला इथे पाण्याची जी पातळी आहे ती वर असते, त्यावेळेला या ज्या खालचे आपल्याला इथे दरवाजे दिसतात आहे ते संपूर्ण पाण्याखाली असतात। अतिशय सुंदर असा हा हवा महल आहे। इथे पण आपल्याला आतमध्ये जाता येते ज्यावेळेला पाण्याची पातळी कमी असते। त्यानंतर हा जो आपण बघतोय आता हा आमेर फोर्ट आहे तिथला। अतिशय प्रेक्षणीय स्थळांपैकी एक जयपूरमधील आमेर फोर्ट, तो पण अतिशय भव्य आहे आणि प्रत्येक त्या प्लेसला आपल्याला व्हिजिट करताना तिथले पासेस काढावे लागतात, स्पेशल पासेस असतात। त्यानंतर आता आपण हा आमेर फोर्टमधला आतमधला परिसर बघतो आहे। हा पण इथे वरते पण काही स्टॉल्स आपल्याला दिसतील। हे मेन एंट्री गेट आहे। त्यानंतर हा पूर्ण आमेर फोर्टचाच परिसर आहे। आमेर जो किल्ला आहे तिथला आपण तिथून वरून पण आपण ते अतिशय निसर्गरम्य दृश्य आहे जयपूर इथलं। सगळीकडे हिरवळ पसरलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर हा शीश महल आहे। आमेर फोर्टमध्येच वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये पण विविध कंपार्टमेंटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे रूम्स आहेत ते बघायला मिळतात। इथे हा शीश महल आहे। त्यानंतर वेगवेगळे आपल्याला इथे गार्डन आहे। त्यानंतर वेगवेगळ्या ज्या खोली आहे, बैठक खोली म्हणजे ज्या राजे लोक जिथे त्यांचे मंत्रिमंडळ बसत होते, हे सर्व परिसर आपल्याला इथे बघायला मिळतो आणि अतिशय वेल मेंटेन करून ठेवलेला हा संपूर्ण भाग आहे। त्यानंतर आता आपण बघू शकतो हा वर्ल्ड ट्रेड पार्क आपण पाहतो आहे व्हिडिओमध्ये। सो वर्ल्ड ट्रेड पार्क जो आहे तो एशियामधील 3rd लार्जेस्ट ट्रेड पार्क म्हणून ओळखला जातो आणि हा अतिशय भव्य आणि दिव्य आपण बघू शकतो। किती मोठ्या प्रमाणात याची जी कन्स्ट्रक्टिव्ह बांधणी केलेली आहे ती आपण इथे बघू शकतो आणि अतिशय पाहण्यासारखा तो मॉल आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण जे बघतोय ते जे मेन स्थळ आहे जे की आपण तिथे जयपूरमध्ये व्हिजिट केल्यानंतर बघायला पाहिजे, ते या व्हिडिओमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे। तर वर्ल्ड
ट्रेड पार्कसाठी आपल्याला कुठलंच तिकीट वगैरे पे नाही करायचे आहे, आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये एंटर करता येते आणि तो अगदी मेन रोडवरच असल्यामुळे तो आपल्याला काही जास्त डिफिकल्ट नाही आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी. आपण ऑटोनी किंवा कॅबनी तिथे पोहोचू शकतो. धन्यवाद.